त्यांचं प्लॅनिंग नाही. असंच संकट 2007-2008मध्ये पूर्ण विश्वामध्ये आलं असताना मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताला झळ लागू नये, झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावर. परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण का सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे. धर्मावर नेऊन आम्हाला मतं मिळवायची. लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तर चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही चालत जाऊ ठाणा ते मिठी, पण धर्म महत्त्वाचा आहे. पण जाणार नाही. मुंबईसारख्या शहरात देखील पेट्रोल पंप बंद पडतात. आता मुंबईमध्ये हे सगळीकडे होणार. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो. पेट्रोल आहे, त्यामुळे हे भारतात सगळीकडे होणार आहे. भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगे ते स्वप्न दाखवणारे फोडून दिलं. त्यांनी आता उत्तर देऊ. काळा बाजार करणारेच लांबे तिथे आहेत, लोक अशीच आहेत. मग ते तुम्ही पकडा ना. काळा बाजार करणारे जर लाईनीत उभे आहेत तर तुम्हाला कोणी मोकळे सोडले? गाय तस्करीवरती आम्ही मकोका लावणार म्हणणाऱ्यांनी की असे काळा बाजार करणाऱ्यांवर, म्हणजे देशावरती संकट असताना काळा बाजार करणं हेच मुळे चुकीचं आहे. आणि सरकारला हे माहिती आहे, म्हणजे मग सरकारचाच हात नाही ना ह्याच्यात. परंतु अशी थट्टा मस्करी सामान्यांची होत नाहीये का? अशी वक्तव्य करून ते त्यांना पडली आहे सामान्यांची. काय आम्ही निवडून आलो आहोत आणि पुढचे 3.5 वर्ष काही नाही आहे. गंगा 1.5 वर्षच झाली त्यांना निवडून. त्यामुळे मास्क दाखवलं तरी काय फरक पडतो? सर प्रबोधनकार अनुषंगानं आज आपली सुद्धा बैठक आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे का? महाविकास आघाडीकडून सुद्धा तुमची एक बैठक पार पडणार होती, त्याचं काय? मला या संबंधित काय माहीत नाही. मला फक्त काल रात्री निरोप आला की बैठकीला बाहेर गेलो सर, जय पवार यांचं सुद्धा नाव जे आहे ते इंस्टाग्रामवरून काही लोक फिरवत असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा पक्ष आहे, जे त्यांच्या पक्षाचा नेता आहे, त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काय होतं आहे आणि इन्स्टावरती राजकारण करण्याचं माझं तरी काय, म्हणजे मी बघत पण नाही इन्स्टावर. मला माहीत पण नाही इन्स्टा काय असेल सुद्धा. सर खरं तर संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत काही होणार नाही. हे सरकारमध्ये असताना संजय गायकवाड अमुक त्यांनी काही बोलावं, कुठलंही कृत्य करावं, काहीही होणार नाही. पोलिसांच्या हातात, स्वतःच्या हातात मीडिया आहेत. फक्त विरोधी पक्षाचा आमदार असेल तर खोट्या केसेस कशा करायचा, त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं, एवढंच पोलीस प्लॅनिंग करत असतात. संजय गायकवाडांनी आता दगलबाज शिवाजी जे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंचं आहे त्याच्यावरती पण बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. कशा पद्धतीने बघताय आमदारांचं हे वर्तन योग्य आहे ना? त्यांना साहित्यातलं स माहीत नाही, ते काय बोलणार आहे? त्यांना काय बोलायचं? त्यांनी दगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचलं आहे का? त्यांना प्रबोधनकार ठाकरेगिरी समजलेत का? मदरसे म्हणजे दहशतवादाचे अड्डे आहे असा संदेश जो आहे तो. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.